नमस्कार. स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजची रेसिपी म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांसाठी थोडीशी हटके, ती म्हणजे खिमा पाव. कमी वेळात झटपट, पोट भरेल पण मन भरणार नाही अशीच ही रेसिपी. आपण आता त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहूया. मी इथे अर्धा किलो मटण खिमा घेतलेला आहे. उभे चिरलेला कांदा, सुकं खोबरं, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कांदा लसूण मसाला, आलं लसूण पेस्ट, तीळ 2 चमचे, धने, मटण मसाला, खडे मसाले व पाव चमचा हळद. आता आपण पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे व कांदा घालून घेऊया. कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांद्याचा थोडाफार रंग चेंज झाला की आपण चवीप्रमाणे मीठ व हळद घालून घेत आहोत. हळद घालून पुन्हा एकदा ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपलं मीठ व हळद तेलामध्ये छान मिक्स होईल, कलर चांगला येईल. आता आपण ह्याच्यामध्ये जी आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे 2 चमचे, ती घालून घेणार आहोत. ही आपली आलं लसूण पेस्ट आपण घरीच बनवलेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो घालून पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो तर छान असा नरम झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जो अर्धा किलो खिमा घेतलेला आहे तो घालून घेऊया. पहिला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं खाली लागू शकतं. मी आता 2 मिनटासाठी ह्याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या खिम्याला मिठाचं पाणी सुटेल. आता आपण चेक करून बघूया व एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता आपलं 2 मिनटं पुन्हा एकदा ह्याला मी झाकून ठेवणार आहे, कारण मिठामधलं पाणी सुटेल आपलं. आता बघूया आपण खिम्याला चांगलं असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे. तर पुन्हा एकदा ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला खिमा शिजायला पटकन तयार होईल खिमा. आपला आता हा खिमा शिजायला ठेवून देऊया व तोपर्यंत आपण वाटपाची तयारी करून घेऊ. मी इथे उभे चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. ह्यालाही छान असं परतवून घेणार आहे मी तेलामध्ये. कांद्याचा थोडा रंग चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेऊया. आपण इथं सुक्या खोबऱ्याऐवजी ओलंही खोबरं वापरू शकता. मी आता एकसारखं हलवून घेत आहे याला. आता थोडाफार रंग चेंज झाला खोबऱ्याचा की आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत, धने, तीळ म्हणजे दालचिनी, लवंग, मिरे, स्टारफूल, वेलदोडा असं हे सर्व घालून पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आपलं आता हे छान असं भाजून झालेलं आहे. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे व ह्याच्यामध्येच लसूण, आलं व थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे, जेणेकरून आपल्या वाटपाला छान अशी चव येईल. एकसारखं याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे, जास्तही पाणी घालायचं नाही व पातळ करायचं नाही बॅटर. तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण चेक करून बघूया खिमा आपला कितपत शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही खिम्याचा रंग चेंज झालेला आहे. आपला आता खिमा शिजला आहे काय मी ते चेक करून बघते. खिमा आता आपला छान असा शिजलेला आहे. तर आपण याला बाजूला ठेवून देऊया व आपण आता वाटप छान असं तयार करून घेऊया. आता ह्या तेलामध्ये कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे 2 चमचे. हा आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे. मी तेलामध्ये याला छान असं परतवून घेत आहे, जेणेकरून आपल्या खिम्याला चांगला असा कट येईल. आता ह्याच्यामध्येच मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेत आहे, म्हणजे ज्यामुळं आपल्या खिम्याला छान चव येईल. व वाटप तयार करून घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडं घालून घेत आहे व व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला चांगलं असं तेल सुटेल. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर आपल्या ह्या वाटपाला थोडं तेल सुटलेलं जाणवत असेल आपल्याला. तर पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून 2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहे, जेणेकरून आपलं वाटप छान शिजलं जाईल तेलामध्ये. तर पुन्हा एकदा याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते व थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपला खिम्याला छान अशी चव येईल. व पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आपला आता ह्याच्यामध्ये जो आपण मटण मसाला घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत. शेवटी घालायचा मटण मसाला, त्यामुळं चव छान येते आपल्या खिम्याला. आता मसाला घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आपण आता जो खिमा तयार करून घेतलेला आहे शिजवून, त्याच्यामध्येही आपलं तयार केलेलं वाटप घालून घ्यायचं आहे मसाल्याचं आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. ह्याला आता छान असं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, चांगली उकळी आणून घ्यायचं आहे. आता बघू शकता तेल किती छान असं सुटलेलं आहे. कलर तर फारच सुरेख आलेला आहे आपल्या खिम्याला.
हा खिमाचा रेसिपी तुम्ही चिकनचीही करू शकता. हवा असेल तर थोडंसं याच्यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता, जेणेकरून आपल्याला चपाती किंवा भाकरी व भाताबरोबरही खाता येईल. जर आपल्याला ब्रेड खायचा नसेल तर बघू शकता आपला हा खिमा तयार झालेला आहे. कलर तर फारच सुरेख आलेला आहे. तर्रीवाला खिमा असा हा तयार झालेला आहे. कशी वाटली मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.